यस, माझे समवेत अनिकेत वैती हा देखील ॲज अ स्कोरर म्हणून माझ्यासोबत जुडला जातोय. अनिकेत वैती, मॅन फ्रॉम मैरोली. नेक्स्ट टीम म्हणजेच राज रॉयल्स गोठुली आणि श्रीदत्त फायटर सानपाडा. प्लीज आपलं रिपोर्टिंग करा, विनंती करतोय. कारण की चौथ्या षटकात तुमचा इथे कॅप्टन उपस्थित असणं बंधनकारक असेल, यासाठी विनंती आहे दोन्ही टीमला की आपण लगेचच रिपोर्टिंग करा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय तुषार पाटील गुज्जू आणि नॉन स्ट्राईक एंडवर स्वतः कॅप्टन ओमी केणी. अंपायरचा कॉल येतोय, लेट्स प्लेचा इशारा येतोय. रुपेश सावंत आणि स्क्वेअर लेग पंच हेमंत कोळी. आणि रुपेश सावंत, हेमंत कोळी जर पाहिलं तर अनेक स्पर्धेमध्ये या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतात. तर पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय वैष्णव भोईर. मॅन फ्रॉम नाव्हा, 23 तरार गोलंदाज आहे आणि फलंदाजीमध्ये देखील आपली कला दाखवतोय. पण ह्या मॅचमध्ये जर पाहिलं तर चांगला खेळ करावा लागेल. हे सकाळचं सत्र आहे, ड्यू फॅक्टर देखील तितकंच महत्वाचं आहे आणि त्यामुळेच की काय प्रत्येक 20 चेंडू मात्र ओला होतोय. येस, पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या. वैष्णव भोईर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. पहिले षटक हाताळण्यासाठी नावाचा गोलंदाज आहे, ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून 8383 सारसोळी टीम कडून खेळतोय. पहिला बॉल आजच्या दिवसातला तो पडला जातोय, तो म्हणजेच 9:15 9:15 वाजता, म्हणजे तब्बल 15 मिनिटं आपण उशीर आहोत. तर पहिल्या बॉलाचा दिवसातला पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय वैष्णव भोईर टू तुषार. पहिल्याच बॉलवर पुल केलाय. व्हेरी गुड मॉर्निंग मिस्टर वैष्णव भोईर, माय नेम इज तुषार पाटील गुड्डू. पहिल्याच बॉलवर दाखवतोय दिवा गावचा धमाका. चेंडू सीमा रेषा पार, षटकार. लाजबाब स्ट्रोक. व्हॉट अ शॉट. व्हेरी फर्स्ट बॉलला षटकार. क्रिस गेलने हा कारनामा टेस्ट क्रिकेटमध्ये केलाय. वन डे मध्ये अनेक वेळा पहिल्या बॉलवर षटकार आपण पाहायला मिळाला, पण यावेळेस गुड्डू जो इन्फॉर्म बॅट्समन आहे, दिवा गावचा एक इन्फॉर्म खेळाडू, आणि त्याला मात्र पहिल्या बॉलवर षटकार लागल्यानंतर कॅप्टन कानमंत्र देत असताना एक्सपिरियन्स खेळाडू मिथुन वैती देखील इनफिल्ड ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. आशिष रानकर हा देखील लॉंग ऑन रिजन मध्ये तैनात आहे. डीप मिड विकेट रिजन मध्ये प्रोटेक्शन केलंय, आपण पाहू शकाल. यावेळेस स्क्वेअर कट, लाजवाब स्ट्रोक, लाजवाब चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. चौफेर फटकेबाजी. पहिला बॉल मिड विकेटला, त्यानंतर स्क्वेअर कट चेंडू डीप पॉइंट रिजन मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. वैष्णव भोईर सारख्या गोलंदाजावर चढवलेला हल्ला तुषार पाटीलने इथे सुरुवात केली आहे. या शुभ सकाळची सुरुवात दमदार झाली आहे, ती म्हणजे श्री राधाकृष्ण दिवा टीम कडून. जो फॅक्टर आहे, पण ओमी केणीचं वक्तव्य होतं की डू फॅक्टर जरी असल्या तरी 100% द्याव्या लागेल. टीम मागची मॅच जरी पराभव झाला असेल तर या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा धाव फलकावर जाऊन पोहोचते. यावेळेस हाफ ट्रॅकर पुल केलाय, चेंडू जातोय पुन्हा एकदा मिड विकेट रिजन मध्ये, पण चेंडूने घेतलेलं वळण क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये मिथून वैतीच्या माध्यमातून सिंगल आणि डबलला देखील कन्वर्ट केले गेलाय. चांगलं क्रिकेट म्हणावं लागेल. 12 धावा. बॉल ट्रॅव्हल होण्यास थोडासा कठीण होतोय. सकाळचं सत्र आहे, ड्यू फॅक्टर तितकंच महत्वाचं आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रत्येक चेंडू मागे चेंडू मात्र ओला होतोय.
तरी देखील क्रिकेट सुरू आहे आणि ही आहे ओळख आणि हा आहे जज्बा आगरी कोळी युवकांचा, आगरी कोळी खेळाडूंचा. आगरी कोळी प्रीमियर लीग 2021 थरार 3 बॉलमध्ये आतापर्यंत 12 धावा फलकावर लागलेत. यावेळेस चांगला फटका आहे, फटका चांगला आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये वन बाउंस सीमारेषा पार. तुषार पाटील गुड्डूच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक चांगला फटका, चेंडू सीमारेषा पार, चौकार. लाजवाब स्ट्रोक. वैष्णव भोईर, मॅन फ्रॉम नावा गावचा एक प्रमुख खेळाडू. आज जर पाहिलं तर नावा गाव आणि क्रिकेटसाठी ओळखला जातो. नावा शेवा हे बंदर देखील आहे आणि या छोट्याशा गावातला हा सितारा आज जर पाहिलं तर भारतभर पाहायला मिळाला आणि अनेक क्रीडा स्पर्धा ज्याने गाजवलं वैष्णव भोईरने. पण यावेळेस मात्र ही मॅच गाजवतोय तुषार पाटील गुड्डू. इन्फॉर्म बॅट्समन. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 ऑन स्कोर बोर्ड. पहिल्या 4 बॉलवर आक्रमण केलं जात आहे तुषार पाटीलच्या माध्यमातून. यावेळेस कलात्मक स्ट्रोक, झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. यावेळेस मात्र कव्हर रिजन हिरलं होतं पण क्षेत्ररक्षक तैनात होता. चूक करतोय क्षेत्ररक्षक, आपण पाहू शकाल भावेश भोईर. शहाबाजचा खेळाडू आहे. चूक होते, जीवनदान मिळतोय, आपण पाहू शकाल. आणि टीमची धावसंख्या एकने पुढे सरकते, जाऊन पोहोचते तब्बल 17 या आकड्यावर. 17 ऑन स्कोर बोर्ड. 17 धावा फलकावर लागलेत. पहिले षटक प्रगतीपत्र असताना एक फ्लाइंग स्टार्ट म्हणावं लागेल राधाकृष्ण दिवा, बंडू केडी या टीमचे ओनर देखील आहेत. मेंटर अजय पाटील, एक्सपिरियन्स आहे, खूप वर्ष क्रिकेटची सेवा केली आहे दिवानगरीसाठी. त्या अजय पाटीलने ह्या टीम घडवलाय आणि आता मात्र स्ट्राइक एंडवर आहे आयकॉन वर्सेस कॅप्टन ओमी प्रकाश केणी. इथे नो बॉलचा इशारा येतोय, सन्मान दिला गेलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे प्रयत्न मात्र अयशस्वी होतोय. नो बॉलचा इशारा, ओव्हर स्टेपिंग नो बॉल. आणि पंचांनी मात्र आकाशाला गोल गोल फिरवलं, याचा अर्थ म्हणजेच फ्री हिट. आगरी कोळी सुपर हिट आहे आणि आता मात्र फ्री हिट मिळालाय. आणि 2 धावा टीमच्या धावसंख्येत वाढ होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 19 आकड्यावर. 19 ऑन स्कोर बोर्ड. पहिलं षटक इथे प्रगतीपत्र असताना वैष्णव भोईर खर्चिक ठरतोय. फ्री हिटची संधी असेल. इन्फॉर्म बॅट्समन तुषार पाटील गुड्डू लाजवाब बॅटिंग करतोय. आतापर्यंत तुषारच्या बॅट मधून 17 धावा आल्यात. धावफलकावर जाऊन पोहोचते. 19 धावा धावफलकावर जाऊन पोहोचते. अखेरचा चेंडू, फ्री हिटची संधी आहे तुषार पाटील गुड्डू. आणि यावेळेस चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. डायरेक्ट हिट आणि इथे षटक क्रमांक संपलं गेलंय. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल बिनगडी बाद 20 धावा. 20 धावा धावफलकावर जाऊन पहिल्या षटकात आक्रमण केलं जात आहे. आक्रमण हे बजावचं तंत्र आहे. या तंत्राचा मंत्राचा वापर करून फलंदाजी करतोय तुषार पाटील गुड्डू. आगरी कोळी प्रीमियर लीग 2021 थरार आपण अनुभवतोय. आणि नेक्स्ट मॅच साठी मी पहिला कॉल देतोय राज रॉयल्स गोठुली आणि श्री दत्त फायटर्स सानपाडा. तेजस पाटील बब्या आणि रोहित म्हात्रे ही विनंती असेल की टॉस बॉक्स मध्ये लगेचच आपण रिपोर्टिंग करायचं आहे. तर पहिले षटक संपल्यानंतर टीम मीटिंग घेतली जाते. टीम मीटिंग घेऊ नका, वेळ अतिशय महत्वाचा आहे तुमच्यासाठी. प्रत्येक षटकामागे 5 मिनिटं म्हणजेच 25 मिनिटात तुम्हाला ही इनिंग संपवायची आहे. त्यासाठी विनंती करतोय की लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवा. हे प्रीमियर लीग म्हणजेच खऱ्या अर्थानं आगरी कोळी
यंगस्टर खेळाडूंना एक मिळालेली एक संधी आहे आणि या संधीत नक्कीच कुठला ना कुठला प्रत्येक प्रीमियर लीग मध्ये अनिकेत कुठला ना कुठला खेळाडू त्या नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये चमकतोय. त्याचं कारण आहे आगरी कोळी समाजातील या तळागाळाच्या खेळाडूंना एक दिलेला प्लॅटफॉर्म. अनेक खेळाडू या आगरी कोळी प्रीमियर लीग नंतर मात्र उदयास आले, प्रकाश होतात आले अनेक खेळाडू. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पहिले षटक संपलं गेले, 20 धावा फलकावर लागलेत. आयकॉन प्लेअर वैष्णव भोरील जो गावातून बिलॉंग करतो त्याचं षटक मात्र महागडं पडलंय. तब्बल 20 धावा खर्च केलेत आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर येतोय गोठिली गावचा अजून एक सितारा रायझिंग स्टार स्वराज प्रल्हाद म्हात्रे आणि स्ट्रायकेटवर आहे इन्फॉर्म बॅट्समन तुषार पाटील. यावेळेस लाजवाब स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 2 क्षेत्ररक्षक भागतील, धावतील आणि तिथे मात्र जाऊन मिळतील 2 धावा. हे 2 धावाने टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 22. जो फॅक्टर या मैदानावर आहे तरी देखील त्याच तरबेजाने बॅटिंग करत असताना श्री राधाकृष्ण दिवा आणि आपण तुषार पाटील गुड्डूचं जर पाहिलं तर नवसाथी दिवाकडून अनेक वर्ष क्रिकेट खेळलाय, खूप चांगला अनुभव आहे आणि जर पाहिलं तर 2019-20 या कालखंडात अनेक अर्धशतक या खेळाडूच्या नावी आहेत. टीमची धावसंख्या 22, 22 धावा फलकावर लागले. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना हा वेस बॅटची इनर एज लागली, चेंडू कव्हर रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न केला होता, मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि कमबॅक केलंय स्वराज प्रल्हाद म्हात्रे. 30 तरार गोलंदाज आहे. अगदी कमी वयात या खेळाडूने या नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर बघता बघता हा खेळाडू मात्र आज प्रकाश झोतात आला. अनेक स्पर्धा, रबर बॉल क्रीडा स्पर्धा असो किंवा टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा असो, MPL मध्ये देखील बेहतरीन प्रदर्शन या खेळाडूचं पाहायला मिळालं. तोच गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, सिंगल कंप्लीट केली जाते. वैष्णव भोईर स्वतः तिकडे तैनात, सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते जाऊन पोहोचते तब्बल 23. 23 धावा. चांगली सुरुवात म्हणावं लागेल पण मी म्हणेन चांगलं कमबॅक केलंय इथे 83 सारसुळे टीमने. कारण की आतापर्यंत जर पाहिलं तर तब्बल या 3 बॉलवर फक्त 3 धावा खर्च केल्यात. हे कमबॅक करणं गरजेचं आहे. आयुष्यात ज्यावेळेस आपण बॅकफुटला जातो, ज्यावेळेस आपण संकटात असतो, त्या संकटातून मात्र सावरणं गरजेचं आहे. या टीमला सावरण्याचं काम करतोय स्वराज प्रल्हाद म्हात्रे, यंगस्टर खेळाडू गोठुली गावकडून बिलॉंग करतोय आणि यावेळेस मात्र यंगस्टर वर्सेस यंगस्टर, ज्या यंगस्टरने दुवादार गोलंदाजी केली आणि आपल्या गावाचं नाव आज रोशन केलं आणि दुसरीकडे आपण पाहू शकाल ओमी प्रकाश केणी ज्यांनी नवी मुंबईचं नाव रोशन केलं, ज्यांनी म्हात्र्यांची स्पर्धेमध्ये शतक झळकवलं आणि आज जर पाहिलं तर अनेक स्पर्धेमध्ये लाजवाब प्रदर्शन पाहायला मिळतोय. स्वतः भूषण पाटील कोहिनूर ऑफ नवी मुंबई या खेळाडूची स्तुती करताना थांबत नाही. त्याचं कारण आहे इथे फ्लिक केलंय, मनगटाचा पुरेपूर वापर, रिसचा वापर केलाय, सिंगल कंप्लीट केली जाते, दुसरा धाव घेण्याचा कुठलाही इंटरेस्ट दाखवला नाही इथे तुषारने. तोपर्यंत सिंगलवर समाधान मानावं लागेल. षटक इथे मात्र दुसरं मी तर म्हणेन चांगलं. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय, फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि इंडिया क्रिकेटचं मी खऱ्या अर्थानं कौतुक करीन. काय क्वालिटीचं क्रिकेट आज इंडिया क्रिकेटने तमाम प्रेक्षकांना दाखवलंय. क्वालिटीचं क्रिकेट अनेक प्रेक्षकांनी स्तुती देखील केलंय या कव्हरेजसाठी. क्वालिटी आणि क्वांटिटीसाठी प्रसिद्ध असलेल्या इंडिया क्रिक पुन्हा एकदा या आगरीकोळी प्रीमियर लीग मध्ये आपली छाप सोडते. गेली 5 एडिशन आपण इंडिया क्रिकच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहिली घर बसल्या प्रेक्षकांना. कारण की सध्याचं कोविडचं संक्रमण आहे, त्यामुळेच अनेक व्हर्च्युअल फ्रेंड आमचे जुडले गेलेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि सामना क्रमांक पहिला आजचा दिवसात आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चांगली लाईन, चांगली लेंथ, ही रणनीती आखली गेली आहे. उदय तांडेल कुशल 11 सारसोळे टीम कडून अनेक वर्ष क्रिकेट खेळी, अनेक वर्षाचा अनुभव देखील आहे आणि ज्या कुशल सारसोळे टीमने या नवी मुंबई टेनिस क्रिकेटवर अधिराज्य गाजवलं होतं त्या सुवर्ण काळातील एक धुरंधर, एक अष्टपैलू खेळाडू, तो मेंटर आहे या टीमचा. आणि मॅच हरल्यानंतर नक्कीच चर्चा केली गेली. ही मॅच सुरू असताना देखील एक टीम मीटिंग घेतली गेली त्यांच्या माध्यमातून.
पुन्हा एकदा लाईन चांगली, लेंथ चांगली, स्विंग मिस म्हणावं लागेल. षटक क्रमांक संपलं गेलंय दुसरं. या षटकात काय कमबॅक केलंय 8-3 सारसुळे टीमने. आणि मी कौतुक करीन स्वराज प्रल्हाद म्हात्रे, फक्त 4 धावा खर्च केले या पॉवर प्लेच्या षटकात. 2 षटकांचा खेळ संपला गेला. 24 धावा धावफलकावर लागलेत. पहिल्या षटकात 20 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकात 4 धावा, म्हणजेच 12च्या सरासरीने आतापर्यंत 24 धावा धावफलकावर लागलेत. बघूया उर्वरित 3 षटकामध्ये काय होते. त्याआधी कॉल असेल ते म्हणजेच टीम राज रॉयल्स गोठवली आणि श्री दत्त फायटर्स सानपाडा. तेजस पाटील बब्या आणि रोहित म्हात्रे, प्लीज टॉसट या. येस, आपण पाहू शकाल 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. कमबॅक केलंय आपण पाहू शकाल 8-3 सारसुळे टीमने. आणि विराज म्हात्रे हा गोलंदाज मात्र प्रभावी मारा केलाय. 2 षटकांचा खेळ म्हणजे पॉवर प्लेचं रेजिस्ट्रेशन इथे संपलं गेले. 12च्या सरासरीने आतापर्यंत 24 धावा धावफलकावर लागलेत. स्वराज म्हात्रे हा गोलंदाज देखील यशस्वी झालाय. 4 धावांचं षटक देखील हाताळलं. दुसरे षटक पाहायला मिळालं आणि तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय विराज उदय तांडेल. लेजेंड क्रिकेटर उदय तांडेल यांचा सुपुत्र आहे. पण कालच्या दिवसात मात्र विराजचा दिवस नव्हता असं मी म्हणेन, कारण की तब्बल 32 धावा खर्च केली होती या गोलंदाजाने. मोठी आशा होती. कॅप्टन ज्यावेळेस मात्र खराब प्रदर्शन करतो त्यावेळेस टीम बॅकफुटला जाते, हे नेहमी पाहायला मिळतं. पण त्यामुळेच त्या सामन्याला देखील पराजयाला सामोरं जावं लागलं. यावेळेस ओमी केणी याला मात्र चार्ज घ्यावा लागेल. गेले 3 चेंडूत फक्त 3 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. धावा जमवाव्या लागतील. जसजसं वेळ जाईल तसतसं मात्र ही खेळपट्टी तापेल. आणि ज्यावेळेस ही खेळपट्टी तापते त्यावेळेस अनेक विक्रम या खेळपट्टीवर पाहायला मिळतात. तर पहिला बॉल विराज तांडेलचा. पहिल्याच बॉलवर हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न केला होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय वैष्णव भोईरकडे. तोपर्यंत मिळेल सिंगल. सिंगलने टीमची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचते. 25 धावा. प्रत्येक चेंडू मागे इथे मात्र क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. रणनीती आखली जाते. ही दोन्ही टीमसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. या प्रीमियर लीग मध्ये आपलं स्थान भक्कम करायचं आहे तर ही मॅच जिंकावी लागेल. अनेक वेळा या प्रीमियर लीग मध्ये पहिली मॅच जिंकून अनेक संघ देखील स्पर्धेतून बाहेर होताना पाहायला मिळते. म्हणूनच ही अनोखी प्रीमियर लीग आहे. खतरनाक प्रीमियर लीग आहे. म्हणूनच KPL हे नाव आपण पाहू शकाल आज नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये गाजतंय. त्याचं कारण आहे शिस्तबद्ध स्पर्धा आणि वेळेत सुरू होणारी स्पर्धा. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. विराज उदय तांडेल गोलंदाजी ट्रॅकवर. तुषार पाटील गुड्डू आतापर्यंत 10 बॉल फेस केलेत आणि 20 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. एक अवंतरची धाव आणि 4 धावा उमीद केणीच्या बॅटमधून आलेत. यावेळेस मोठा फटका आहे. चेंडू जातोय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. स्वराज म्हात्रे मात्र चांगली फेकी करतोय आणि सूर्य मात्र घात करून गेलाय. विराजला तो चेंडू गॅदर करता आला आणि त्यामुळेच हा चेंडू मात्र पकडण्यात अपयशी ठरतोय. टीमला मिळेल 1 धाव. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल 8-3 सारसुळे टीमच्या माध्यमातून, कारण की आतापर्यंत जर पाहिले तर पहिल्या षटकात 20 धावा, त्यानंतर केलेलं कमबॅक. स्वराज म्हात्रे 4 धावांचं षटक देखील हाताळलं. तर 2 चेंडूत आतापर्यंत 2 सिंगल आलेला पाहायला मिळतात.
ओमी प्रकाश केळी मोठी आशा असेल ॲज अ आयकॉन प्लेअर, ॲज अ कॅप्टन म्हणून पहिलीच प्रीमियर लीग खेळतोय. आगरी प्रीमियर लीग मध्ये पहिलेच ॲडिशन खेळतोय आणि या पहिल्या ॲडिशन मध्ये करामत करावं लागेल. यावेळेस मोठा फटका आणि प्लेड ऑन, फलंदाज बाद होतोय. पुन्हा एकदा ओमी प्रकाश केणी इथे मात्र खरा प्रदर्शन करतोय. ओमी बॅक टू पॅव्हिलियन. पहिला हादरा, पहिल्या विकेटचं पतन. जो संघर्ष करत होता, तो झगडत होता, तो मात्र झगडत असताना मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. फलंदाज बाद होते पहिला 26 या धावसंख्येवर. ओमी केडी बॅक टू पॅव्हिलियन. न्यू कॅन्डिडेट सूरज पाटील, वाघेली वाडा या परिसरातील नामांकित खेळाडू आहे आणि आपण पाहू शकाल अनेक स्पर्धा ज्याने गाजवल्यात. एकता ट्रॉफी या स्पर्धेमध्ये देखील काय धुव्वाधार बॅटिंग केली होती. 63 धावांची विस्फोटक आपण ऍक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. बॅटची इनर एज लागली आणि थेट यष्ट्यांचा वेध घेतोय आणि मागच्या मॅच प्रमाणे या मॅच मध्ये देखील अपयशी ठरतोय. ओमी केणी पहिला गडी बाद होतं. यस, व्हॉइस ऑफ नवी मुंबई आणि बेहतरीन क्रिकेटची समालोचक लेजंड कॉमेंटेटर मनोज पाटील सर. दुसऱ्या मॅच मध्ये नक्कीच त्यांची आवाज, त्यांची वाणी आपल्याला ऐकायला मिळेल. तर षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना गोलंदाजी ट्रॅकवर विराज तांडेल, स्ट्राइक एंडवर सूरज पाटील. पहिला बॉल इथे सन्मानाने खेळलाय आणि बॉलर थ्रो मध्ये मात्र काहीसा अडथळा दाखवतोय. इंजुरी आहे असं देखील टॉस का बॉस या मंचावर वर्तवलं होतं विराज तांडेलला. मात्र आपल्या गावाने, त्याचबरोबर आपल्या संघ मालकाने दाखवलेला विश्वास, त्या विश्वासाला खरा उतरावा लागेल विराज तांडेल या खेळाडूला. चांगले षटक म्हणवले गेले आतापर्यंत. 4 चेंडू पूर्ण झालेत. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 27. 27 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस मोठा फटका, एलिव्हेशनची कमतरता, सॉफ्ट डिसमिसल. तुषार पाटील गुड्डू चाकीचा अंत होतोय. आपल्या टीमसाठी 21 धावांचं योगदान करून तुषार पाटील तंबूच्या आश्रयाला परतलाय. दुसरा हादरा, दुसऱ्या विकेटचं पतन 27 या आकड्यावर. फलंदाज बाद. लाजबाब कमबॅक केलंय विराज तांडेलने. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. सूरज पाटील स्ट्राइक एंडवर पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह. लाजबाब षटक. षटक क्रमांक संपलं गेले 3. 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावर. या षटकात मात्र फक्त 3 धावा. काय कमालीची गोलंदाजी आणि काय स्पेल. इंजर्ड असताना देखील त्याच तरबेज आणि त्याच जल्लोषाने गोलंदाजी केली आहे. विराज तांडेलने षटक हाताळलं. 3 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाचे विकेट म्हणजे ओमी प्रकाश केणी आणि इन्फॉर्म बॅट्समन तुषार पाटील गुड्डूला बाद करण्यात यशस्वी झालाय. 3 षटकानंतर जर पाहिलं तर आपण पाहू शकाल 2 गडी बाद, 27 धावा आणि या 2 षटकात फक्त 7 धावा आल्यात. पहिलं षटक वैष्णव भोईर जो नावागावकडून बिलॉंग करतोय 20 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकात जर पाहिले तर स्वराज म्हात्रे या गोलंदाजाने 4 धावा खर्च केल्या आणि आत्ताचं षटक कॅप्टन लीडिंग फ्रंट असं म्हटलं जातं, फक्त 3 धावा खर्च केल्यात. काय कमबॅक. अजून एक अस्त्र वापरलं जातोय. नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा परफेक्ट ऑलराऊंडर ज्याला म्हटलं जातं मिथुन वैती. एक्सपिरियन्स मॅन, अनेक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आहे आणि दर्जेदार खेळाडू आहे. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षक
या तिन्ही फॉर्मॅटमध्ये या खेळाडूने इम्प्रेस केले या नवी मुंबई टेनिस क्रिकेटला. डावखुरा गोलंदाज आहे. आता मात्र उर्वरित 2 षटकामध्ये तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किशोर पाटील, अजून एक मोठं नाव आहे दिवा नगरीचा. BS बॉयज दिवाकडून बिलॉंग करतोय आणि अनेक वर्ष या क्रिकेटची सेवा देखील करतोय किशोर पाटील. आणि त्याचबरोबर सूरज पाटीलला मात्र 5th गेअरवर बॅटिंग करावं लागेल. 27 धावा, त्या मानाने धावा मात्र कमी वाटत आहेत कारण की धावा करणं गरजेचं आहे. ही खेळपट्टीवर काल जर पाहिले तर 77, 81, 88 असा धावफलक पाहायला मिळाला पहिल्या इनिंग मध्ये. टाइम मॅनेजमेंट अतिशय महत्वाचं आहे. तुम्हाला 25 मिनिटांमध्ये सगळे सामने मात्र तुमची इनिंग पूर्ण करायची आहे. त्यासाठी तुम्हाला घाई करावी लागेल. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्विंग आणि मिस म्हणावं लागेल. लाईन जर पाहिली तर ऑफस्टंपवर ठेवली गेली. ते डावखुरा गोलंदाज, नॅचरल आउट स्विंग आणि ते मात्र वळण. आणि यष्ट्यांच्या मागे जयेश मेहर, अतिशय चांगला खेळाडू. यावेळेस इथे षटकावर रिजन मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे प्रयत्न यशस्वी देखील होतोय. डायरेक्ट हिट केला जातोय. आपण पाहू शकाल निलेश कोळी जो शहाबाजचा खेळाडू आहे त्याच्या माध्यमातून. आणि फलंदाज किशोर पाटील तंबूच्या आश्रयाला परतलाय. फलंदाज बाद. तू चल में आया असंच काहीतरी चित्र पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर 3 गडी बाद 27 धावा, अशी बिकट अवस्था म्हणावं लागेल. दमदार सुरुवात झाली होती. तुषार पाटील गुड्डूने काय लाजबाब बॅटिंग केली होती असं वाटलं होते. पहिल्याच मॅच मध्ये हाय स्कोर पाहायला मिळेल. पण स्वराज असेल, विराज असेल, या दोन्ही यंगस्टर गोलंदाजाने इम्प्रेस केले या मॅच मध्ये. आणि काय कमबॅक करून दाखवलंय. टीम जरी बॅकफूट मध्ये असेल, टीम जरी संकटात असेल तरी संकटावर मात करून ध्येयाकडे जाताना ही टीम देखील पाहायला मिळते. अजूनही दुसरी इनिंग बाकी आहे. अजूनही बरेच चेंडू बाकी आहे. क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. त्यासाठी ज्याप्रमाणे वातावरण बदलतं, ज्याप्रमाणे सेन्सेक्स बदलतं, ज्याप्रमाणे राजकारण बदलतं, त्याप्रमाणे क्रिकेट देखील बदलतं असं नेहमी म्हटलं जातं. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या 27, लॉस ऑफ 3 विकेट. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय मिथुन वैटी. यावेळेस सुरेख फटका, बॅटचा स्वीट साऊंड. फलंदाज सूरज पाटीलच्या बॅट मधून येतोय. लाजबाब स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. षटकार. मस्ट नीडेड सिक्सर. लाजबाब स्ट्रोक. स्लॉट मध्ये चेंडू होता, थेट पाठवलाय त्याला समोरच्या दिशेने. गरज होती या फटक्यांची आणि फटके खेळणं गरजेचं आहे. सूरज पाटील जर पाहिलं तर वाघिली वाडा या परिसरातील खेळाडू देखील आहे आणि अनेक मोठमोठ्या इनिंग देखील सूरज पाटीलच्या आपण पाहिल्यात. एकता ट्रॉफी, भंगारपाडा या स्पर्धेमध्ये 14 बॉल मध्ये 63 धावांची विस्फोटक फलंदाजी केली होती सूरज पाटील. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 मोठे फटके. चेंडू सीमारेषा पार. षटकार. आयकॉन प्लेअरचा आयकॉन परफॉर्मन्स. लाजवाब स्ट्रोक. एक एक्सपिरियन्स खेळाडूवर आपण पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये कशा पद्धतीने शॉट एक्झिक्यूट केला. आपण पाहू शकाल रूम बनवली आणि पुल केलाय. सक्सेसफुल देखील झालाय. मिड विकेट रीजन आपल्याच डगआउट मध्ये हा षटकार देखील लगवला गेलाय. टीमला विश्वास दाखवते. टीमची धावसंख्या 39 वर. धावसंख्येला आकार येत असताना वाघेली पाड्याचा हा खेळाडू आहे सूरज पाटील. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. चेंडू मिड विकेट रीजन मध्ये सिंगल कंप्लीट केली गेली आहे आणि एका धावावर समाधान मानावं लागेल. आपण पाहू शकाल टीमची धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचते. 2 लगातार षटकार मॅच मध्ये जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केलाय. अजूनही या इनिंगचा जर विचार केला तर तब्बल 7 बॉल शिल्लक आहेत. 7 बॉल मध्ये धावसंख्या उभारावी लागेल.
राजराज गोठेली आणि सानपाडा टीम यावेळेस बॅटची इनर एज लागली, चेंडू जातोय फाईन लेग रिझन मध्ये. षटक क्रमांक संपला गेले. चौथं 4 षटकांचा खेळ ते संपलाय. टीमची धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचते. पहिल्या षटकात जर पाहिलं तर आस्किंग रन रेट 20 पाहायला मिळाला होता, पण या षटकात मात्र आतापर्यंत 13 धावा आल्या. येस, फर्स्ट एड बॉक्स देखील पूर्वा रणके आणि पाणी देखील पूर्वा. लगेचच आमचे व्हॉलेंटियर्स आहेत नरेश, ते देखील काम करतील. पाण्याची व्यवस्था देखील आहेत. अतिशय चांगलं काम सूर्यकांत मडवी बाला यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं. संपूर्ण स्पर्धेसाठी जर पाहिलं तर अनेकांचं महत्वाची भूमिका देखील पाहायला मिळाली. या स्पर्धेसाठी ज्या ज्या व्यक्तीने सहकार्य केलं त्यांचा देखील मनपूर्वक आभार. टीमची धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचते. 4 षटकांचा खेळ संपला. 3 गडी बाद 40 धावा. विशेष आभार म्हणजेच या रंगीबेरंगी टी शर्ट्स आपण पाहतोय, त्या टी शर्ट्स आदरणीय युवा नेते वैभवजी तुकाराम नाईक यांच्या माध्यमातून पुरस्कृत केल्यात. त्याचबरोबर गोल्डमॅन ऑफ नवी मुंबई निलेश चंदू पाटील असेल, उद्योजक सुरेशजी राणा असेल, प्रेमनाथजी पाटील असतील, 7292 ग्रुप असेल, प्रदीप पाटील अध्यक्ष 40+ संघटना, रामतनू तुर्भे संघ असेल, आकाश बाळकृष्ण मडवी असेल, नगरसेवक सुजित दादा सुतार असेल, चाचू असतील, त्याचबरोबर संदीपजी डाऊरकर असतील, प्रदीप स्पोर्ट्स कळंबोली असेल, आणि त्याचबरोबर एकनाथ बॅनर डिझायनिंग असेल, अखिल ट्रॉफी असेल, स्पॉट बॉईज कोपरखेर्णे यांचा देखील विशेष उल्लेख करणं गरजेचं आहे. कोपरखेर्णे 40+ यांचा देखील विशेष आभार. विद्या भाऊ जे या कोपरखेर्णे गावातील अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे, त्यांचा देखील मनपूर्वक आभार. कोपरखेर्णे पोलीस स्टेशन, महानगरपालिका या सर्वांचं मनपूर्वक आभार. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात केली जाते. इंजुरी झाली आहे त्यामुळेच फ्रस्ट्रेट बॉक्स देखील मैदानाच्या आतमध्ये आला. येस, विनंती असेल, कॉल असेल तो म्हणजेच नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी राज रॉयल्स गोठवली टीमचा कॅप्टन आणि श्रीदत्त फायटर सानपाडा टीमचा कॅप्टन प्लीज टॉससाठी या तेजस पाटील बब्या आणि रोहित मात्रे. विनंती असेल. या इनिंग नंतर लगेचच टॉस केला जाईल, त्यासाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनला शेवटचा कॉल असेल. तर अखेरचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झालाय, तो म्हणजेच गोलंदाज निलेश म्हात्रे. निलेश म्हात्रे करावा गावाकडून बिलॉंग करतोय, अनेक वर्ष क्रिकेटमध्ये देखील रुजू आहे. यावेळेस मात्र चार्ज घ्यावा लागेल सूरज पाटील या फलंदाजाला, कारण की 2 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात. टीमची धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचते. 3 गडी बाद 40 अशी सुरुवात चांगली होत असताना मात्र काहीसा मागच्या 2 षटकात खरा प्रदर्शन पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू होता स्लॉट मध्ये आणि पाठवलाय काऊ कॉर्नरच्या प्लॉट मध्ये. चेंडू सीमारेषा पार. षटकार, लाजवाब स्ट्रोक. सूरज पाटील सेट ऑन फायर. षटकार, वाडा स्ट्रोक. वाघिवली वाडाचा हा खेळाडू आहे. आपण पाहू शकाल सूरज पाटील अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्याने गाजवल्यात. एकता ट्रॉफी, भंगारपाडा ज्या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं मी उल्लेख करतोय, कारण 14 बॉल मध्ये 63 धावांची विस्फोटक फलंदाजी या खेळाडूने केली होती. यावेळेस 3 बॉल
आतापर्यंत 3 षटकार आलेत, म्हणजे तब्बल 20 धावावर खेळतोय. 6 चेंडू फेस करतोय. सूरज पाटील अपयशी ठरला होता मागच्या मॅच मध्ये, या मॅच मध्ये दर्जेदार खेळ करतोय. इथे चांगली लाईन, चांगली लेंथ पाहायला मिळते. कमबॅक केलाय, कौतुक करे निलेश म्हात्रेचे. एक षटकार लगवल्यानंतर मात्र कमबॅक करणं तितकंच महत्वाचं असतं आणि तेच कमबॅक करतोय. यावेळेस पुन्हा एकदा आपल्या झोन मध्ये चेंडू येतोय आणि पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सूरज पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा. चेंडू सीमा रेषा पार, षटकार. लाजवाब बॅटिंग परफॉर्मन्स. काय शॉट सिलेक्शन आणि काय एक्झिक्युशन या फटक्यावर पाहायला मिळते. रिप्ले मध्ये जर पाहिलं तर बॉलवर असलेलं नाव देखील दिसेल. इतकं क्लॅरिटी क्रिकेट आपल्याला इंडिया क्रिकेटने सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळतोय. सूरज पाटीलच्या माध्यमातून 26 धावांचं योगदान देतोय, एक हाती झुंज देतोय. ज्या पद्धतीने आपण कोविड-19 ला झुंज दिली, म्हणूनच म्हटलं जातं झुंज देऊ चिवट अशी की जगाला बसेल धक्का. एक दिलाने लढू आपण, करोनाला मारू छक्का. आणि अशी छक्के चौकारांची अतिशबाजी करावी लागेल. या इनिंगचे अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत आणि त्यासाठी शेवटचा कॉल असेल सानपाडा टीमच्या कॅप्टनला तेजस पाटील बघूया, त्याचबरोबर रोहित म्हात्रे. प्लीज टॉस या. पुन्हा एकदा बॅक टू बॅक चेंडू जातो. यावेळेस मिड विकेटच्या डोक्यावरून सूरज पाटीलच्या बॅट मधून हवाई हल्ला. चेंडू सीमा रेषा पार, षटकार. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. सूरज पाटील. पराभवाने माणूस संपत नाही, मात्र प्रयत्न सोडतो तो मात्र नक्कीच संपतो. इथे प्रयत्न सोडला नाही. पहिल्या मॅच मध्ये अपयशी ठरला होता सूरज पाटील. वाघेली पाडाचा हा खेळाडू आहे आणि आता मात्र या मॅच मध्ये आपल्या टीमसाठी 100% एफर्ट देत असताना आणि मिथून वैती आपला एक्सपिरियन्स शेअर करतोय या मॅच मध्ये. पहिल्या 4 बॉल मध्ये 6.66 असा एक टेलिफोन नंबर पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 58 ऑन स्कोर बोर्ड. 3 गडी बाद, 32 धावांचं योगदान आतापर्यंत सूरज पाटीलच्या बॅट मधून आलेत आणि तब्बल 9 चेंडू फेस केलेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. यावेळेस आप ट्रॅकर दरी शोधली. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रीजन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमारेषा पार, चौकार. चौकार. व्हॉट अ बॅटिंग. काय अफलातून आक्रमण केलं गेलंय या निलेश म्हात्रेच्या गोलंदाजीवर. अखेरचा चेंडू आहे या इनिंगचा आणि रोहित म्हात्रे आणि तेजस पाटील बब्या. प्लीज टॉस या. यावेळेस स्टॉपेज. चेंडू हवेत आहे, त्याखाली क्षेत्ररक्षक आहे आणि अखेरच्या चेंडूवर मात्र फलंदाज बाद होतोय. अखेरच्या चेंडूवर जरी बाद झाला असला तरी 10 चेंडू 36 धावांचं योगदान सूरज पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाले. अफलातून आणि आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला सूरजच्या माध्यमातून. 5 षटकांचा खेळ ते संपलाय आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 62 धावा आणि 63 धावांचं आव्हान असेल येणाऱ्या 5 षटकात. तर पाहूया दुसऱ्या डावामध्ये काय होतंय. तोपर्यंत पुन्हा एकदा मी दोन्ही टीमला विनंती करतोय, टॉस या.
हॅलो. जाऊया टॉस का बॉस या मंचावर. येस, मॅच सुरू करा प्लीज. येस, सेकंड मॅचचा टॉस आपण पाहणार आहोत. क्रिकेटचे चाहते प्रेमनाथजी मडवी हॅलो. यांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल. एकीकडे आपल्याला तेजस पाटील बब्या आणि त्याचबरोबर हेलो हेलो नमस्कार सभी दर्शकों का कोपर खेलने के भूमिपुत्र मैदान से मैं मनोज पाटिल तहे दिल से स्वागत करना चाहूँगा. तो पहले इनिंग का खेल हो चुका है. 5 ओवर की समाप्ति के बाद 62 रन बनाए और 63 रनों का लक्ष्य रखा है. चलिए टॉस के बॉस. येस, प्रेमनाथजी मडवी यांच्या शुभ हस्ते टॉस केली. कोण कोण टेल इज कॉल अँड हेड. रोहित टॉस जिंकलाय. महत्वाची मॅच आहे. आपण पहिली मॅच आपला संघ जिंकलाय. तर काय म्हणशील, टॉस जिंकल्यानंतर पहिला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. किती धावांपर्यंत अडवण्याचा प्रयत्न कराल? 60-65. येस तेजस, तुझ्याकडे जातोय. बॅटिंग करायची आहे. पहिलीच मॅच आपण पाहिली तर एक चांगला प्रदर्शन टीमचा देखील झाला. तर काय म्हणशील की किती धावांपर्यंत आपल्याला मजल मारावी लागेल? ऑब्विसली 70 ते 75, कारण जी समोरची टीम आहे खूप स्ट्रॉंग आहे. येस, काल जी मी ज्या पद्धतीने डॉलीची बॅटिंग पाहिली, काय लाजबाब बॅटिंग केली. पहिल्या मॅचमध्ये विस्फोटक फलंदाजी केली. मॅन ऑफ द मॅच देखील झाला. त्या इनिंग बद्दल काय सांगशील आणि तुझा एक्सपिरियन्स किंवा तुझा सिनियर खेळाडू आहे त्याबद्दल काय सांगशील? खूपच डॉलीनी खूप चांगली बॅटिंग केली, कारण आम्ही जे 10 दिवस लगातार आम्ही प्रॅक्टिस केली त्याच्यामुळे डॉलीनी एवढी बॅटिंग केली. आणि आमचे अजून प्लेयर आहेत पण त्यांना अजून चान्स नाही भेटायला, पण ते पण चांगला परफॉर्मन्स दाखवतील हीच माझी इच्छा आहे. येस, विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. थँक्यू व्हेरी मच प्रेमनाथजी मडवी सर. आपण जाऊया. टॉस जिंकलाय राजराज गोठोली टीमने आणि निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. ओव्हर टू मनोज सर. थैंक यू विघ्नेश. चलिए मैच की तरफ रुख करते हैं. बड़ा मुकाबला. 63 रनों का टारगेट है. पहली 2 गेंदें शायद एक गेंद हो चुकी है. स्कोर बोर्ड पर 1 रन लटक चुका है. गेंदबाजी में थोड़ा सा बदलाव लाते हुए राउंड विकेट गेंदबाजी पंच कर दिया. बैकवर्ड पॉइंट के ऊपर से उम्दा शॉट. बेमिसाल टाइमिंग. एक टप्पा खाने के बाद गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. इसी अंदाज में शुरुआत करने की जरूरत है, क्योंकि निश्चित रूप से आप देखोगे प्रति ओवर में 13 के लगभग का करीब से रन रेट अगर आपको चेज करना है तो पावर प्ले में रन बनाना बहुत जरूरी है. स्कोर बना है 5 रन. चेक चेक. हेलो माइक चेक. हेलो चेक. 63 63 धावांचा टार्गेट आहे. हेलो हेलो. एक बार फिर से उम्दा शॉट अराउंड द कारपेट, डीप लॉन्ग ऑफ की दिशा में. 1 ही रन मिलेगा. बहुत ही समझदारी के साथ दोनों बल्लेबाज क्रिकेट खेलते हुए बाउंड्रीज मिली. सिंगल से स्ट्राइक रोटेट कर दिया. टीम के स्कोर को पहुंचा दिया है बगैर किसी क्षति के 6 रन. गेंदबाज हितेश की मैं यहाँ पर तारीफ करना चाहूंगा. दाएं और बाएं का कम्युनिकेशन चल रहा है. ऐसे स्थिति में दोनों बल्लेबाजों पर अंकुश लगाने का प्रयास करवाते हुए 30 गज के दायरे का यह पहला ओवर, पावर प्ले का पहला ओवर. 2 खिलाड़ी केवल 30 यार्ड सर्कल के बाहर है. डीप लॉन्ग ऑफ और वाइडिश डीप स्क्वायर लेग, ये 2 खिलाड़ी सर्कल के बाहर. इस बार गेंद को थोड़ा सा राउंड विकेट गेंदबाजी डालने का प्रयास. शॉट फाइन लेग पर आसान सा कैच. पहले विकेट का पतन, पहले विकेट का एनकाउंटर.
चलिए देखिए, जैसे विकेट मिला, गेंदबाज का मनोबल बढ़ाते हुए बल्लेबाज निखिल के पारी का अंत। निखिल ने केवल 1 रन बनाया, 2 गेंदों का सामना किया और पहली सफलता अगर देखा जाए। कमाल की गेंदबाजी गेंदबाज हितेश की। तो 4 गेंदों में 6 रन आ चुके हैं, 2 सिंगल, 1 बाउंड्री, 1 विकेट। तो कुछ हद तक गेंदबाज ने वापसी की है। कमाल की गेंदबाजी, असरदार गेंदबाजी। 63 रनों का पीछा करने के लिए मैदान में उतरी है। सन्माननीय मयूर भुईर यांचं आगमन झालेलं आहे ऐरोली AKPLच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत। तो पहला झटका 8383 स्टार सासोले की टीम को। हालांकि शुरुआत इतनी खास नहीं रही थी, 4 गेंदों का अब तक समाप्ति हो चुकी है। 1 विकेट का नुकसान गेंदबाज हितेश तारीफी ख्याल में गेंदबाजी करवाते हुए। श्री राधाकृष्ण दिवा, दोनों के भी तगड़ा मुकाबला। दोनों टीमों का अगर जी नॉकआउट नहीं है, दोनों टीमें पहला मुकाबला हार चुकी है, तो निश्चित रूप से दोनों टीमों के लिए मुकाबला बहुत ही इंपॉर्टेंट मुकाबला। इस बार वाईडीसी मिड विकेट के रीजन में काउ कॉर्नर के खिलाड़ी, उसके पीछे एक और आसान सा कैच, बैक टू बैक दूसरे विकेट का पतन मिथुन के रूप में। अब दबाव पूरी तरह से 8383 सासोले की टीम पर बढ़ता हुआ। कमाल की गेंदबाजी गेंदबाज हितेश की। पिछली 3 गेंदों पे 6 रन मिले, उसके बाद चौथी और 5वीं गेंद पर 2 गेंदों पर विकेट हासिल करने के बाद पूरी तरह से दबाव में डाल दिया है 8383 सासोले की टीम को। तिरसठ रनों का टारगेट है, लेकिन जिस अंदाज में अब तक बल्लेबाजी हो रही है उससे तो लग रहा है कि पूरा दबाव है। पावर प्ले में रन बनाने का प्रयास करवा रहे हैं, लेकिन कोई भी बल्लेबाज अब बड़ा शॉट नहीं मार पा रहा है। तो इसका सबसे बड़ा कारण है गेंदबाज हितेश। कमाल की गेंदबाजी। अभी भी 5 गेंदें फेंकी जा चुकी, आखिरी गेंद बची है। अब यहां पर देखना कि हैट्रिक मुकम्मल कर पाते हैं नहीं। तो AKPL की पहली हैट्रिक दर्ज करने का मौका है गेंदबाज हितेश के पास। क्या समय, क्या किस्मत उनका सहयोग देती है, क्या नहीं। सूर्यकांत मड़वी, इनकी तरफ से अगर ये गेंदबाज हैट्रिक मुकम्मल करवाते हैं तो 500 रुपए का नगद इनाम। चलिए हैट्रिक मुकम्मल करवा दीजिए, लेकिन किस्मत का सहयोग होना बहुत जरूरी है। अब नए बल्लेबाज आ चुके, दीपक वैती। राउंड विकेट गेंदबाजी डाले, इस बार डिप के क्षेत्र में गेंद गई है। वाइडी मिडॉन के खिलाड़ी के पास गेंद, काउ कॉर्नर के खिलाड़ी ने गेंद को रोक लिया, तब तक 1 रन आसानी के साथ मुकम्मल किया। ओवर की समाप्ति हो चुकी है। 1 ओवर की समाप्ति के बाद 8383 स्टार सासोले टीम का स्कोर बना है 2 विकेट के नुकसान पर 7 रन। 13 प्रति ओवर के औसत से रन बनाने थे अगर देखा जाए तो। पहला ओवर खत्म हो चुका है, स्कोर केवल बना है 7 रन। अब यहां से 24 गेंदों में लगभग 57 रनों की अभी भी आवश्यकता। रिक्वायर्ड रन रेट यहां से बढ़ रहा है। अब ऐसे स्थिति में मध्यक्रम के बल्लेबाजों पर खासा दबाव रहेगा। तो 24 गेंदों में अभी भी 56 रनों की आवश्यकता। अब यहां से गेंदबाजी में बदलाव करेंगे तो किस गेंदबाज को लाते हैं ये देखना होगा। कप्तान के लिए काफी मुश्किलें होती है, जबकि पावर प्ले का दूसरा और अभी भी प्रगति पथ पर है। तो किस गेंदबाज के साथ जाना चाहेंगे। चेतन पाटिल। चलिए, कप्तान साहब ने भरोसा व्यक्त किया है चेतन पाटिल के ऊपर, जबकि 2 बल्लेबाज मैदान से बाहर जा चुके हैं। नंबर 2 और नंबर 3 का बल्लेबाज जो है वो इस समय एक साझेदारी बनाने के प्रयास में। अब स्ट्राइक पर है निखिल, दीपक वैती और स्वराज। नॉन स्ट्राइक पर स्वराज, जबकि दीपक वैती स्ट्राइक पर है। अब गेंदबाजी में बदलाव यहां पर किया है चेतन पाटिल। फील्डिंग की सजावट हो रही है, शतरंज की बिसात बिछाई जा रही है। 24 गेंदों में 56 रनों की आवश्यकता। लगभग रन रेट पर नजर डालेंगे तो प्रति ओवर में चाहिए लगभग 14 रन, यानी आपको चाहिए 3 बाउंड्रीज 3 सिंगल। हालांकि मुश्किल जरूर है, लेकिन क्रिकेट में कोई भी चीज नामुमकिन नहीं होती है।
पहली गेंद राउंड विकेट। डीप स्क्वायर लेकर दिशा में गैप का इस्तेमाल कर दिया, बहुत ही उम्दा शॉट, कलाई का बढ़िया इस्तेमाल। वीवीएस लक्ष्मण और मोहम्मद अजहरुद्दीन की याद को ताजा कर दिया शॉट ने। कमाल का शॉट, 4 रनों के साथ स्कोर को आगे बढ़ा दिया। स्कोर पहुंचा है 11 रन 2 विकेट के नुकसान पर। जैसे ही बाउंड्रीज मिली, गेंदबाज को नसीहत देने पहुंचे हैं साथी खिलाड़ी, और ये जरूरी होता है जब गेंदबाज के ऊपर हमला हो जाता है तो खासी दबाव जो है गेंदबाज के ऊपर आ जाता है। तो यही कोशिश रहेगी फील्डरों की कि गेंदबाज को थोड़ी सी नसीहत दी जाए। निश्चित रूप से यहाँ पर यह सोचना पड़ेगा दोनों बल्लेबाजों को कि साझेदारी को मुकम्मल करना चाहिए। आपको स्कोर बोर्ड जो है वो हिलते रहना चाहिए। 14 रन प्रति ओवर में अगर आपको बनाने हैं तो आपको पहले ही गेंद से ही स्कोर को आगे बढ़ाने का प्रयास करना चाहिए। दूसरा पावर प्ले प्रगति पथ पर है, अभी भी 2 खिलाड़ी 38 सर्कल के बाहर है, लेकिन सोचना होगा गेंदबाज को ऐसे स्थिति में जबकि दाहिनात का बल्लेबाज उनके स्ट्राइक पर है दीपक, तो उनके लिए ओवर पिच गेंदबाजी ना करे, ज्यादा से ज्यादा ब्लॉक होल में गेंदबाजी डालने का प्रयास करे। चलिए, समय की पाबंदी है, समय के साथ चलिए। समय किसी का गुलाम नहीं होता है, ना ही किसी की खूबसूरत मोहतरमा। जो वक्त के साथ चलता है वही सिकंदर होता है। वक्त की पाबंदियों को ध्यान में रखना। इस बार उम्दा शॉट, बैकफुट पर गए, गेंद को पंच कर दिया सिली मिड ऑफ के ऊपर से 4 रनों के लिए। बैक टू बैक दूसरा चौका बल्लेबाज के बल्ले से आता हुआ दीपक वैती कमाल की बल्लेबाजी करवाते हुए 2 गेंदों में 2 बाउंड्रीज आ चुकी है। अब यहां पर गेंदबाज के ऊपर खासा दबाव बढ़ता हुआ चेतन, 2 गेंदों पर 2 बाउंड्रीज आ चुकी है। अब पावर प्ले का ओवर चल रहा है। ऐसे स्थिति में आपको बड़े टारगेट को जब चेस करना हो तो सोच यही होती है बल्लेबाज की कि यहां पर रन बनाया जाए। 2 गेंदों में 2 बाउंड्रीज आ चुकी है। स्कोर अगर देखा जाए पहुंच चुका है लगभग 15 के करीब। अभी भी 22 गेंदों में इस मुकाबले को जीतने के लिए 48 रनों की आवश्यकता। मुकाबला अभी भी रोमांचक है। इस बार हल्का सा इनसाइड एज लगा है, शायद देखना अंपायर क्या कहेंगे, क्या लेग बाय है या नहीं। जी, रन लेने का प्रयास किया था लेकिन रनआउट के रूप में एक और विकेट का पतन होता हुआ। ये तो मुझे लग रहा है कि जाती करना चाहते थे। स्वराज मात्रे रनआउट के रूप में मैदान से बाहर जाते हुए। अब सोचना पड़ेगा, 3 विकेटें गिर चुकी है, स्कोर पहुंचा है 15 रन। पहले 2 विकेट हमने देखे 7 पर गिरे, उसके बाद 8 रनों की साझेदारी तीसरे विकेट के लिए स्वराज के रूप में एक और विकेट का पतन होता हुआ। थोड़ी सी राहत की सांस यहां पर श्री राधा कृष्ण दीवा, थोड़ी सी राहत की सांस जरूर ली होगी दीवा टीम के खिलाड़ियों ने, खास करके उनके कप्तान ने। तो यहां से थोड़ी सी वापसी की है। लेकिन क्रिकेट ऐसा अनोखा खेल है, जब तक आखिरी गेंद या फिर आखिरी रन नहीं बन पाता है तब तक किसी भी तरह की अटकलें लगाना या फिर भविष्यवाणी कर पाना गलतफहमी होती है। मेरे परम मित्र विघ्नेश मढ़वी जी इस बात को दोहराते हुए कि उनका अनुमान भी है कि जब तक आखिरी गेंद या फिर आखिरी रन नहीं बन पाता तब तक किसी भी टीम को ये बात नहीं दोहरा सकती कि उस टीम का विजेता होगी। चलिए, अभी भी 21 गेंदों का खेल बचा है। 21 गेंदों में अभी भी इस मुकाबले को 48 रनों की आवश्यकता है जीतने के लिए। अब नए बल्लेबाज मैदान पर आ चुके हैं। वैष्णव भोईर, 2 गेंदों में 2 बाउंड्रीज, उसके बाद रन आउट। उम्दा शॉट, उम्दा शॉट, शॉट मिड विकेट के ऊपर से। खिलाड़ी हवा में, गेंद तो जरूर था लेकिन अपने पहुंच से काफी पीछे थे। इस बीच दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए, तो इस 2 रन के साथ स्कोर पहुंचा है 17 रन 3 विकेट के नुकसान पर। मंजिल है 57 रनों की, माफ कीजिए 63 रनों की, जिसमें से 17 रन बटोर चुकी है। चार गेंदों में 10 रन आ चुके हैं। 1 विकेट रनआउट के रूप में आ चुका है। अब यहां पर दबाव जो है अभी भी बल्लेबाजों पर है। मुकाबला दोनों टीमों के पास बराबर का है। पलड़ा एक तरफ झुकता तो नहीं है, क्योंकि ऐसा अनुमान लगा जा सकता है अगर आपका बल्लेबाज बड़ा शॉट खेलता है, जिस तरह की बल्लेबाजी मैंने देखा सूरज पाटिल ने, उम्दा शॉट, फिर से उम्दा शॉट, इस बार शायद नहीं रोक पाएंगे। क्या 6 या 4? ये अच्छे रन। ये ओवर देखा जाए तो एक अच्छा ओवर करता हुआ 2 बाउंड्रीज आ चुकी है, 1 डबल आ चुका है, 6 रन आ चुके, लेकिन रनआउट के रूप में 1 विकेट मिला है। थोड़ी सी वहां से परेशानी हो सकती है। तो 6 रन के साथ स्कोर पहुंचा है 23 रन 3 विकेट के नुकसान पर। अभी भी आखिरी गेंद बची इस ओवर की।
इस ओवर में 5 गेंदों में लगभग 16 रन आ चुके हैं, 1 डबल, 2 बाउंड्रीज, 1 6 रन। एक और शायद विकेट का पतन होता हुआ, चौथे विकेट का पतन। याच्यानंतर होणारा सामना मी विनंती करतो दोन्ही संघ नायकांना, जसा सामना संपेल तसाच लाईनअप करून फिल्डिंगला यायचं आहे. सानपाडा संघ विनंती करतो, आपण टॉस जिंकल्या, मला वाटतं फिल्डिंग घेतली ना, त्याबद्दल विनंती करतो एक लाईनअप करून, शिस्तबद्ध लाइनअप करून अपन फील्डिंगला लगेच उतरायचं, वेळ वाया घालू नका. चलिए, चौथे विकेट का पतन, ओवर की समाप्ति हो चुकी है. 2 ओवर की समाप्ति के बाद रनों का पीछा करते हुए 8-3 स्टार सासोले टीम का स्कोर बना है 23 रन. पहले ओवर में अगर देखा जाए केवल 7 रन बने थे, इस ओवर में लगभग आ चुके हैं 16 रन. 16 रन आ चुके हैं, तो कुछ हद तक वापसी की है यहाँ पर 8-3 सासोले की टीम ने. लेकिन अभी भी 18 गेंदों का खेल बचा हुआ है. वुड किस करवट बैठेगा, क्या मौसम के मिजाज की तरह इस मैच का भी रंग बदलेगा, ये बताना फिलहाल मुश्किल होगा. चलिए, आप गेंदबाजी में बदलाव करते हैं, कप्तान साहब किसके हाथों में गेंदबाजी देते हैं ये भी देखना होगा. हिमांशु, अब यहाँ पर मुझे लगा रितेश को गेंदबाजी पर लाया ने. रितेश ने पहला ओवर पावर प्ले में गेंदबाजी की थी, 7 रन दिए थे, विकेट भी लिया था, तो कप्तान ने रणनीति में बदलाव किया है. स्कोर बना है 23 रन, 23 लॉस टू 4 विकेट. अभी भी 18 गेंदों का खेल बचा हुआ है, 40 रनों की आवश्यकता. 18 गेंदों में 40 रन. रिक्वायर्ड रन रेट पर नजर डालेंगे तो लगभग पहुंच चुका है 13.5 के करीब, 13.33 के एवरेज है. कोशिश लगातार जारी करनी चाहिए. खिलाड़ी वो नहीं होता है जो लंबे लंबे हिट लगाता हो, खिलाड़ी वो होता है जो मौके की नजाकत को देखते हुए अपने खेल की प्रतिभा को साबित करे. अब गेंदबाजी में बदलाव किया हिमांशु पाटिल. हिमांशु पाटिल ये बायात का गेंदबाज है. शादाब नदीम को देखकर गेंदबाजी डालने की आदत है इनको, और ये अपने आप को वसीम अकरम का वजूद मानते हैं. बहुत बड़े गेंदबाज है, इनमें क्षमता है विकेट टेकर गेंदबाज के रूप में. अब ये देखना होगा कि ऐसे परिस्थितियों में जबकि 18 गेंदों में चाहिए 40 रन, 8-3 सासोले टीम को, जबकि श्री कृष्ण दिवा, राधाकृष्ण, माफ कीजिए, राधाकृष्ण दिवा, इनकी उम्मीदें हिमांशु पाटिल पर टंगी हुई है. अब ये अपनी कप्तान की आशाओं पे कितने खरे उतरते हैं ये देखना होगा. पहली गेंद बायां से और 2 विकेट, उम्दा शॉट अराउंड द मिड विकेट रीजन में गेंद जाएगी. 1 रन लिया है, जी हाँ, 1 से संतुष्ट, 1 से संतुष्ट. अगर 6 गेंदों में 6 रन दे भी देते हैं हिमांशु पाटिल तो इतना बड़ा नुकसान नहीं होगा, क्योंकि रिक्वायर्ड रन रेट जो है वो लगभग 13 के ऊपर का है. पहली गेंद पर 1 रन दे चुके, स्कोर पहुंचा है इस 1 रन के साथ 24. अभी भी 17 गेंदों में चाहिए 39 रन. बाउंड्रीज को रोकने का प्रयास करना होगा. हिमांशु पाटिल की तारीफ करनी चाहिए. अब यहाँ उनके सामने दाहिने के एक और बल्लेबाज है विराज, ये भी दाहिने के बल्लेबाज है, उनके लिए भी और 2 विकेट गेंदबाजी शायद करेंगे. जी हाँ, बाया से और 2 विकेट. रिवर्स पे मारने का प्रयास, ये देखिए हल्की सी अपील की है, अपील जरूर की है. अंपायर क्या कहेंगे, स्क्वायर लेग अंपायर पर दबाव तो बढ़ा रहे हैं, लेकिन शायद आत्मविश्वास की कमी के कारण अपील को खारिज कर दिया. लेकिन डॉट बॉल का इशारा, डॉट बॉल जाता, जिस गेंद पर कोई नंबर ना हो उसे डॉट कहा जाता है, ये सोचना चाहिए. स्कोर बोर्ड हिलते रहना बहुत ही अनिवार्य है. हिमांशु पाटिल की तारीफ करनी चाहिए. पहली गेंद ओवर पिच डाली, दूसरी गेंद शॉर्ट पिच गेंदबाजी की. अपनी गेंदबाजी में बढ़िया मिश्रण गेंदबाजी डाल रहे हिमांशु पाटिल, कमाल की गेंदबाजी. दबाव डाल दिया बल्लेबाज के ऊपर. 16 गेंदों में चाहिए 39 रन. इस बार उम्दा शॉट मारने का प्रयास, इनसाइड एज लगा है, नजदीकी मामला, लेकिन 1 से ही संतुष्ट. हल्की सी मिसफील, हल्की सी मिसफील. दोनों बल्लेबाज तैयार नहीं है, तालमेल बिल्कुल नहीं लग रहा है. चीकी रन लेने का प्रयास करना चाहिए. दोनों बल्लेबाजों को यह भापना होगा कि रिक्वायर्ड रन रेट काफी तेजी से बढ़ रहा है. आपको यह सोचना चाहिए कि पहला रन तेजी से लेना चाहिए. केवल 1 से संतुष्ट. 3 गेंदों में केवल आ चुके हैं 2 रन. स्कोर पहुंचा है 2 रन के साथ 25 रन. अभी भी 3 गेंदें बची है. बायां से गेंदबाजी डाल रहे हैं. अब दोनों बल्लेबाजों पर अंकुश लगाने में अब तक कामयाबी हासिल की है. निश्चित रूप से कप्तान इस गेंदबाजी से काफी संतुष्ट. इस बार उम्दा शॉट का वो कॉर्नर के बिल्कुल ऊपर से 6 रन.
वैष्णव भोर के बल्ले से 6 रन। तो इस 6 रन के साथ स्कोर पहुंचा है 8-3 स्टार सासोले टीम का 31 रन। 63 रनों का टारगेट का पीछा करने के लिए मैदान में उतरी है सारसोले की टीम। और जिस अंदाज में अब तक शुरुआत मिली उसके बाद तीसरे विकेट के लिए एक साझेदारी बनी। अब यहां पर देखा जाए, अब दोनों बल्लेबाजों पर दबाव है। गेंदबाज हिमांशु पाटिल की भी तारीफ करनी चाहिए, पिछली 3 गेंदों में केवल 2 रन दिए, लेकिन चौथी गेंद पर एक लंबा छक्का मिला। उसी के साथ थोड़ा सा दबाव जो है हिमांशु पाटिल पर बढ़ता हुआ। देखिए अंपायर शायद गेंद का मुआयना करवा रहे हैं, और जरूरी होता है जब ऐसे लगता है कि गेंद कहीं ना कहीं हल्की सी क्रैक हो या फिर फूट चुकी हो तो दुविधा न उत्पन्न हो जाए, तो शायद गेंद को बदलने के लिए कमेंट्री बॉक्स की तरफ आ रहे हैं। जी नहीं, शायद उसकी शाइनिंग जो है, चमक जो है वो फीकी पड़ चुकी है, उसको थोड़ा सा लाइट किया जा रहा है। अभी भी 100 ओवर की 2 गेंदें बची है, कुल मिलाकर 14 गेंदों का खेल बचा हुआ है। अभी भी 14 गेंदों में 32 रनों की आवश्यकता। मुकाबला दोनों टीमों की तरफ बराबर सा दिख रहा है। अगर एक बल्लेबाज बड़े पारी खेलता है, जिस तरह की पारी सूरज पाटिल ने खेली थी पिछले इनिंग में, उसी अंदाज में पारी खेलता है तो संभव है। इस बार गति में बदलाव, चेंज ऑफ द फेस कहते हैं। अपनी गेंदबाजी की तारीफ करनी चाहिए, वाकई ही तारीफ के काबिल गेंदबाजी। 6 रन मिले, उसी के साथ अच्छी वापसी करवाते हुए 5 गेंदों में अब तक इस ओवर में केवल 8 रन आ चुके हैं। रिक्वायर्ड रन रेट 13.5 के करीब था, लेकिन अब यहां से 5 गेंदों में 8 रन आ चुके। दबाव डाल दिया गेंदबाज हिमांशु पाटिल ने बल्लेबाज के ऊपर। अभी भी 13 गेंदों का खेल बचा हुआ है, 32 रनों की आवश्यकता। अब आखिरी गेंद पर क्या 4 मिलते हैं या फिर सिंगल लेकर स्ट्राइक अपने पास रखते हैं, यह भी देखना होगा। इस बार फिर से गति में बदलाव, डॉट बॉल का इशारा, बैक टू बैक दूसरी गेंद भी डॉट, यानी इस ओवर में 3 गेंदें डॉट निकली। ओवर की हो चुकी है समाप्ति, 8 रन आ चुके इस ओवर से। कमाल की गेंदबाजी। अब कप्तान के लिए ये सोचना होगा श्री राधाकृष्ण दिवा के कि वो चौथा ओवर अगर रितेश के पास देते हैं तो फिर आपको हिमांशु को एक ही ओवर देना पड़ेगा, क्योंकि 5 ओवर का मुकाबला है। अगर गेंदबाजी में अगर यहां से बदलाव करवाते हैं तो आपके पास 2 विकल्प है। हिमांशु आखिरी ओवर गेंदबाजी डाल सकते हैं, क्योंकि 12 गेंदों का खेल बचा है, 32 रनों की अभी भी आवश्यकता है। रिक्वायर्ड रन रेट जो है वो 16 के करीब जा चुका है। चलिए विघ्नेश मड़वी जी, मुझे लग रहा है कि नॉकआउट टूर्नामेंट में ऐसे होता है कि आप एक गेंदबाज से 2 ओवर की गेंदबाजी करवा सकते हो, तो मुझे ऐसा लगा कि शायद ये नियम यहाँ पे लागू होगा, लेकिन ऐसा नहीं है। कोई बात नहीं है, ये नए पैटर्न है और ये जरूरी होता है, क्योंकि इससे क्या होता है कि आपके टीम में गेंदबाज कितने हैं वो तो साबित होते हैं। अब यहाँ पर 8-3 स्टार सासोले की टीम को 16 की औसत से 12 गेंदों में अभी भी 32 रनों की आवश्यकता। 63 रनों का पीछा करने के लिए मैदान में उतरी है, 31 रन बन चुकी है। 3 ओवर की समाप्ति के बाद लगभग 10.25 के रन रेट से 8-3 स्टार सासोले की टीम बल्लेबाजी कर रहे, जबकि श्री राधाकृष्ण दिवा अभी भी 12 गेंदों में 16 प्रति ओवर के औसत से रन बनाने हैं। मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है। चलिए समय के साथ चलिए, वेळ वाया घालू नका, टायमर चालू आहे। पंच परमेश्वर विनंती करतोय दोन्ही कर्णधार 8-3 स्टार सासोले श्री राधाकृष्ण दिवा विनंती करतोय वेळेचा अभाव पाळा, कारण वेळ कुणासाठी थांबत नाही। वक्त किसी का गुलाम नहीं होता, ना ही किसी की खूबसूरत मोहतरमा। जो वक्त के साथ चलता है वही असली सिकंदर होता है, म्हणून वेळेच्या बरोबर चाला। 12 गेंदों का खेल बचा है। गेंदबाजी में यहां पे किया है परिवर्तन। किशोर पाटिल अब गेंदबाजी में किया है बदलाव। ये दिवा टीम से खेलते हैं, इनके ऊपर दारोमदार दिया है 16 रन प्रति ओवर से, जबकि स्ट्राइक पर उनके सामने है विराज तांडेल और वैष्णव। ये 2 बल्लेबाज, इनके ऊपर जिम्मेदारी है 8-3 स्टार सासोले की टीम के बल्लेबाजी की। 12 गेंदों में चाहिए 32 रन। गेंदबाजी के क्रम को बरकरार रखने के लिए आए हैं किशोर पाटिल। पहली गेंद राउंड विकेट, बाएं से राउंड विकेट, उम्दा शॉट, कवर पॉइंट के ऊपर से आसान सा कैच। एक और विकेट का पतन, पहले ही गेंद पर चलता कर दिया
विराज तांडेल को और अपनी पहली ओवर में पहली सफलता दर्ज करवाते हुए चौथा झटका 8383 स्टार सासोले की टीम को। अब 11 गेंदें बची है, 11 गेंदों में चाहिए 32 रन। यानी आधी टीम जो है वो डगआउट में आराम करवा रही है। 5 विकेटें गिर चुकी है। ऐसे लग रहा था कि कल के मैचेस जो थे 60-60 70-70 रन चेस हुए थे, लेकिन आज जो दूसरे दिन अगर देखा जाए पिच जो है बिल्कुल अपना मिजाज बदलते हुए, प्रतियोगिता का दूसरा दिन है, दूसरे दिन का आज का पहला मुकाबला हम देख रहे हैं 8383 स्टार सासोले बनाम श्री राधाकृष्ण दिवा के बीच। जब बल्लेबाजी की थी श्री राधाकृष्ण दिवा टीम ने 62 रन बनाए, 63 रन बड़ी आसानी से चेस करेगी ऐसा लग रहा था सासोले की टीम, लेकिन जवाबी हमले में अब तक 11 गेंदें बची है और 5 विकेटें गंवा चुकी 31 पर। ये बढ़िया गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी, विकेट से खासी मदद मिल रही है। ऐसा लग रहा है कि पिच के साथ एक अलग रिश्ता बनाया है किशोर पाटिल ने। कमाल की गेंदबाजी, जब किसी भी गेंदबाज को विकेट प्राप्त हो जाता है तो उस गेंदबाज का मनोबल जो है वो 7वें आसमान पे पहुंच जाता है। और निश्चित रूप में जैसे ही यहाँ पर विकेट प्राप्त किया गेंदबाज किशोर पाटिल ने, अपनी गेंदबाजी में नपी तुली गेंदबाजी डालते हुए सटीक टप्पे का इस्तेमाल किया जा रहा है। इस बार ऑफ स्टंप से थोड़ी सी बाहर कवर की दिशा में गेंद गई है, डीप एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी ने गेंद को रोक लिया। तब तक 1 रन लेने का प्रयास दूसरे की यहाँ पे प्रयास करवाने की, लेकिन मना कर दिया स्ट्राइक बल्लेबाज ने, पीछे ढकेल दिया नॉन स्ट्राइक के बल्लेबाज को। केवल 1 से संतुष्ट, लेकिन 1 से दाल नहीं गलेगी, आपको बाउंड्री चाहिए। 9 गेंदों में 31 रन चाहिए। दिल्ली बहुत दूर लग रही है, इक्का दुक्का रनों से आप दिल्ली तो क्या लखनऊ भी नहीं पहुंच सकते। आपको यहाँ बड़े हिट लगाने का प्रयास करना होगा। अब नए बल्लेबाज आ चुके आशीष रानकर, इनके ऊपर भी खासा दबाव रहेगा। नंबर 6 पर बल्लेबाजी करने उतरे हैं, 5 विकेटें गंवा चुकी है। गेंदबाज किशोर कमाल की गेंदबाजी डालते हुए निश्चित रूप से दीवा टीम की तरफ से खेलते हैं, लेकिन इस समय श्री राधाकृष्ण दीवा की तरफ से उनको गेंदबाजी करने का मौका मिला है। अब देखिए फील्डिंग में बदलाव किया, जैसे ही बल्लेबाज नहीं आए तो उनके लिए डीप एक्स्ट्रा कवर को हटा दिया है, वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में, यानी काउ कॉर्नर का खिलाड़ी रहते हैं वहां पर खड़ा कर दिया है। इस बार मिड विकेट के रीजन में गेंद गई है, 1 रन मिलेगा शायद। ये इक्का दुक्का रनों से स्कोर तो आगे बढ़ेगा लेकिन मंजिल नहीं मिल पाएगी। तो सोच यही होनी चाहिए, बड़ा बल्लेबाज उसे कहा जाता है जो मौके की नजाकत को भापे। बड़ा हिट करने का प्रयास करना होगा। 2 सिंगल आ चुके हैं, 1 सफलता मिल चुकी है। 4 गेंदों में केवल 2 रन आ चुके हैं, केवल 2 रन। अभी भी 8 गेंदों का खेल बचा, 1 विकेट मिला है, 4 गेंदों में केवल 2 सिंगल। राउंड विकेट गेंदबाजी डाले, इस बार फिर से उम्दा शॉट मारने का प्रयास। सेली मिडॉप के खिलाड़ी के पास रन चुराने का प्रयास भी नहीं किया है। पहला मुकाबला 8380 स्टार सासोले की टीम हार चुकी है। अगस्त टूर्नामेंट में अपने स्थान को जीवित रखना है तो यह मुकाबला उनके लिए बहुत ही बड़ा निर्णायक मुकाबला है। आखिरी गेंद, हेलीकॉप्टर शॉट मारने का प्रयास, ब्लॉक होल में गेंद, शायद बोल्ड के रूप में आउट हो चुके हैं। जी हाँ, 6ठे विकेट का पतन। स्पीड अप पंच, स्पीड अप करा प्लीज। क्या डॉट बॉल है क्या? यहां से अंदाजा लग रहा है कि कई बेल्स गिर चुकी है। पंच परमेश्वर ने कहा कि नॉट आउट है, शायद डॉट बॉल गया है, इसकी वजह से गेंदबाज को मनोबल बढ़ा रहे। चला टीम मीटिंग घेऊ नका। श्री राधाकृष्ण दिवा टीम मीटिंग घेऊ नका। 6 गेंदों में अभी भी 30 रनों की आवश्यकता। नेक्स्ट मॅच साठी राज रॉयल्स गोठवली टीम प्लीज तुम्ही सज्ज राहा. ज्या पद्धतीने पहिला चेंडू संपेल तसंच तुम्ही मैदानात उतरा ही विनंती असेल. आणि त्याचबरोबर सानपाडे टीम आपले बॅटिंगचा ओपनिंग पेर रेडी ठेवा. जसा सामना संपेल तसा लगेचच आपण मैदानात उतरायचं आहे. थँक्यू. चलिए आखिरी ओवर प्रगति पथ पर किसके पक्ष में जाना चाहेंगे, क्योंकि पलड़ा अगर देखा जाए अभी भी श्री राधाकृष्ण दिवा टीम का दिख रहा है भारी, लेकिन यहां से अगर सूरज पाटिल ने जिस पारी खेली थी उसी अगर अंदाज में अगर कोई बल्लेबाज पारी खेलता है तो 8380 स्टार सासोले टीम की गाड़ी जो है वो पटरी पर आ सकती है. आप गेंदबाजी में एक और बदलाव, सूरज पाटिल
आइकॉन खिलाड़ी है, निश्चित रूप से कप्तान भी हो गए और जाहिर है आइकॉन खिलाड़ी जिस अंदाज में पारी खेली उसी अंदाज में गेंदबाजी भी करेंगे। चला स्पीडअप करा पंच परमेश्वर विनंती करते हो स्पीडअप करा। आखिरी 6 गेंदे और 6 गेंदों में चाहिए 30 रन, यानी आपको प्रति गेंद पर 6 रनों की आवश्यकता। मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं। ऑफ स्टंप से पहली गेंद काफी बाहर, दिशाहीन गेंद, व्हाइट बॉल का इशारा, अतिरिक्त रन खाते में जाता हुआ सारसोले के इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा है 34। अभी भी 6 गेंदों में चाहिए 29 रन। गेंदबाज सूरज पाटिल, पहली गेंद व्हाइट के रूप में, दूसरी गेंद दाहिने हाथ से ओवर द विकेट, बाहरी किनारा, एक और विकेट का पतन। चला फलंदाज तयार ठेवा, सासोळे संघ फलंदाज लगेच तयार ठेवा, वेळ वाया घालू नका प्लीज। जसा सामना संपतोय मी सांडपाडा संघाला विनंती करतोय लाईनअप मध्ये आपण फिल्डिंगला उतरायचं आहे। आपण माफ करा गोठवली संघ विनंती करतोय जसा सामना संपतोय एक लाईनअप करून आपण फिल्डिंगला उतरायचं आहे। नाणेफेकीचा कॉल तुमच्या बाजूने लागला, आपण फलंदाजीच्या ऐवजी फील्डिंग घेण्याचा निर्णय घेतलाय। 5 गेंदे अभी भी बची है, 5 गेंदों में 29 रनों की आवश्यकता। केवल औपचारिकता बची है, ऐसा लग रहा है कि वो हार का अंतर जो है वो कम करने का प्रयास करेंगे। 7 विकेटें गिर चुकी है 8-3 स्टार सारसोली की टीम की। 5 गेंदों में चाहिए 29 रन। अब केवल औपचारिकता जिसे कहते हैं वो बच चुकी है। ऐसा तो नहीं कि मैच जीता जाएगा, लेकिन कोशिश करनी चाहिए। जितने भी रन बनाती है सारसोली की टीम उतने ही हार का अंतर कम हो जाएगा। फिर से बाहरी किनारा, शायद किनारा तो लगा था, आवाज तो नहीं आई लेकिन ऐसा लग रहा है क्योंकि विकेट कीपर ने जिस एक्शन से ड्राइव लगाई 1 रन मिलेगा। अब ये तो निश्चित है श्री राधा कृष्ण दीवा टीम की जीत मुकर्रर हो सकती है, अपने जीत के पायदान तक पहुंच चुकी है, केवल मोहर लगानी बाकी है। 4 गेंदें बची है, अभी भी 28 रनों की आवश्यकता। बड़ा शॉट डीप लॉन्ग ऑफ की दिशा में, खिलाड़ी है वहां पर, एक और आसान सा कैच। 8वें विकेट का पतन। क्या 10 विकेटें गवाती है या नहीं ये देखना होगा। 3 गेंदें बची है अभी भी इस ओवर की, केवल 1 वाइड के रूप में रन आया है। 2 विकेटें और 1 वाइड के रूप में रन आ चुका है, 1 डॉट बॉल के रूप में गिर चुका है। अभी भी 3 गेंदें बची है शायद। 3 गेंदों में अगर विकेट निकालते हैं तो 10 विकेटें गिर जाएगी। जिस अंदाज में सोचा था 8-3 एसटी स्टार की सारसोली की टीम फाइट करेगी, लेकिन गेंदबाजों की तारीफ करनी चाहिए। सूरज पाटिल की तारीफ करना चाहूंगा, जिस अंदाज में बल्लेबाजी की, अंतिम ओवर में जिस अंदाज में बल्लेबाजी की और अंतिम ओवर में गेंदबाजी भी करने का उनके पास मौका मिला है। और निश्चित रूप में आइकॉन खिलाड़ी है, टीम के कप्तान साहब भी है, तो जिम्मेदारी भरी पारी खेलते हुए। अब नए बल्लेबाज जयेश मेहर, ये देखिए गति में बदलाव किया था, शॉर्ट पिच गेंदबाजी डाल रहे जयेश मेहर के लिए, आसान सा डॉट बॉल, बढ़िया गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी, बल्लेबाजी में जबरदस्त बल्लेबाजी है और गेंदबाजी की धार को देखिए, कमाल की गेंदबाजी डाल रहे गेंदबाज सूरज पाटिल, टीम के आइकॉन खिलाड़ी। इस बार फुलटॉस गेंद थी डीप स्क्वायर लेग की दिशा में, ये कैच जरूर था लेकिन कैच को कन्वर्ट नहीं कर पाए। डीप स्क्वायर लेग पर हितेश खड़े हैं, 1 ही रन मिलेगा। स्कोर पहुंचा है 36 रन, 63 रनों का टारगेट का पीछा करने के लिए मैदान में उतरी थी। स्कोर बना है केवल 36 रन। इस बार डीप लॉन्ग ऑन की दिशा में 1 ही रन मिलेगा अराउंड द कारपेट। केवल हार का अंतर जो है वो कम करने का प्रयास किया जा रहा है। यहाँ पे ओवर की समाप्ति शायद हो चुकी है। इसी के साथ श्री राधा कृष्ण दीवा टीम ने इस मुकाबले को जीत लिया है। तो 26 रनों से जीत चुकी है इस मुकाबला। तो चलिए इस मैच के मैन ऑफ द मैच, चलिए स्कोरर के पास जाएंगे मेरे